परमार्थ कसा करता येईल? तर पहा, ज्या जीवाला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ अगदी सोपा जातो. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा म्हणजे समजून घेण्याचा भाग आहे. उगीचच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा परमार्थ नाहीये. कोणीही अगदी बद्रीनाथाची यात्रा करूनही तो साधता येणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यामुळं जास्त फायदा होतो. परमार्थ हा आपल्या स्वतःशीच करण्याचा एक खेळ आहे. तो आपल्या स्वतःशीच करण्याचा एक अभ्यास आहे. पहा, आपण प्रपंच स्वतःचा समजत असतो, पण तोच प्रपंच हा देवाचा समजून अभिमान रहितपणे करणे हाच परमार्थ होय. गुरु आज्ञा हाच परमार्थ आहे. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ आहे. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती गरिबीवर, रोगी निरोगीपणावर या कशावरही परमार्थ अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंतःशुद्धता, आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असायला पाहिजे. परमार्थ अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडण्यासाठी कोणती दोरी ओढायची हे माहिती असलं पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते. तसेच परमार्थाचे आहे. चित्रामध्ये अनेक प्रकारचे रंग असतात. निरनिराळे रंग बरोबर प्रमाणात मिसळले तरच आपल्याला पाहिजे तो रंग तयार होतो. त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रपंच किंवा परमार्थ यांचे योग्य मिश्रण केले पाहिजे. आपण संतांची वागणूक पाहावी आणि ते मिश्रण करायला स्वतःच शिकावे, म्हणजे परमार्थ साधता येईल.